स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला विनंती करतो, आपण जर नवीन असाल आपल्या या चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण मित्रांनो यातून नक्कीच त्यांना फायदा होईल। आणि त्यानंतर मित्रांनो विनंती अशी देखील करतो की शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये काय मिळतोय कापूस बाजारभाव कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि शेतकरी मित्रांनो आपण खरंच कापूस जर विकलाय तर तो काय भावाने विकला ते देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो आपण बघत आहोत की कापूस बाजार भावामध्ये जी जानेवारीमध्ये महिन्यामध्ये ती तेजी आली होती मित्रांनो, ती कुठेतरी राहिलेली नाही आहे। पण मित्रांनो मी आपल्याला रोज जिनिंगमधील जो कापूस बाजार भाव आहे तो आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो हेतू फक्त हाच आहे की आपल्या शेतकरी मित्रांना रोजची अपडेट ही मिळाली पाहिजे आणि त्या अपडेटमधून शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांना फायदा देखील होताना आपण पाहत आहोत। मित्र हो, चला तर या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेऊयात की महाराष्ट्रामध्ये महत्त्वाच्या जिनिंगमध्ये काय मिळतो एकंदरीत कापसाला बाजारभाव। मित्रांनो आज जर आपण विचार केला तर CCI केंद्राने जे कापूस खरेदी केंद्र आहे तर त्याला महाराष्ट्रामध्ये आपल्याला तारीख त्याची वाढलेली दिसत आहे। ती मित्रांनो जी 27 फेब्रुवारी होती ती त्याच्यामध्ये वाढ करून मित्रांनो ती आपल्याला 15 मार्चपर्यंत जी मुदत वाढ आपल्याला भेटली। मित्रांनो या कार्यकाळामध्ये नक्कीच आपल्याकडे जो काही कापूस असेल तो आपण नक्की CCI केंद्राकडे घालण्याचा प्रयत्न नक्कीच करा, कारण की CCIचा केंद्राचा जो कापूस बाजारभाव आहे तो 8,100 रुपये प्रति क्विंटल मिळतोय मित्रांनो। आणि आपण जर प्रायव्हेट मार्केटमध्ये जर गेलो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला तोच कापूस बाजारभाव 7,500 ते 7,600 रुपयापर्यंत प्रति क्विंटल विकावा लागतोय। मित्रांनो याचं कुठतरी गणित लागत नाही, आपण जो केलेला खर्च आहे तो आपल्याला निघत नाही, तो आपल्याला परवडत नाही। तर येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने चांगले पिकाला उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। चला तर आता एकंदरीत जाणून घेऊयात, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कुठे व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका। जाणून घेऊ आपण एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत कापसाला काय मिळाला आहे आजचा बाजारभाव। मित्रांनो अमरावतीमध्ये 7,600 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला आहे। मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये काय डिफरन्स आपल्याला दिसतोय तो देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा। राळेगावमध्ये 8,010 रुपये प्रति क्विंटल मिळतोय, वडवणीमध्ये 7,969 रुपये प्रति क्विंटल मिळतोय, जालन्यामध्ये 7,986 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय, घाटंजीमध्ये 8,005 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय, अकोल्यामध्ये 8,010 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय, बोरगाव मंजूमध्ये 7,900 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय, देऊळगाव राजामध्ये 7,795 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळतोय, काटोलमध्ये 7,550 रुपये प्रति क्विंटल मिळतोय। मित्रांनो काटोल मार्केटमधून एक अपडेट होते आपल्याला की जी मुदतवाढ आपल्याला कापूस खरेदी संदर्भात मिळालेली होती आत्तापर्यंत ती देखील त्या ठिकाणी काटोलमध्ये CCI केंद्राने कापूस खरेदी करायला सुरुवात केलेली नाही आहे मित्रांनो। त्यानंतर सिंधी सेलूमध्ये 8,010 रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव मिळतोय, वरोरा शेवगावमध्ये 7,670 रुपये प्रति क्विंटल आपल्याला कापसाला बाजारभाव मिळतोय आणि पुलगावमध्ये 8,010 रुपये प्रति क्विंटल आपल्याला कापसाला बाजारभाव मिळताना पाहायला मिळतोय। शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर कालचे बाजारभाव अमरावतीमध्ये 7,650 रुपये होता तर आजच्या बाजारभावामध्ये 7,600 म्हणजे आपल्याला 50 रुपये हा कमी झाल्याचं दिसत आहे। त्याचबरोबर दुसऱ्या मार्केटचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो जालन्यामध्ये 8,002 रुपये हा म्हणजे 5 मार्च 2026चा बाजारभाव होता आणि 6 मार्च 2026चा बाजारभाव जर विचारात जर घेतला तर 7,986 रुपये हा जालन्याचा आजचा कापूस बाजारभाव पाहायला मिळतोय। त्यानंतर मित्रांनो आपण जर बघितलं देऊळगाव राज्यामध्ये कालचा आपल्याला 7,880 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला होता, आज देऊळगाव राज्यामध्ये आपल्याला 7,795 रुपये प्रति क्विंटल मिळतोय। म्हणजे शेतकरी मित्रांनो देऊळगाव राज्यामध्ये कालच्याने 100 रुपयांनी जास्त होता, आजच्याने 100 रुपये घट झालेले आहे। तर आणखी जर विचार केला आपण सिंधू सेलीचा कालचा बाजारभाव 8,010 रुपये होता आणि आजचा जो बाजारभाव ते देखील 8,010 रुपये, याच्यामध्ये कुठं बदल झालेला दिसत नाही मित्रांनो आपल्याला। तर हे होती मित्रांनो एकंदरीत आजची कापूस बाजारभावाची अपडेट। भेटूयात मित्रांनो नक्कीच आपण पुढील व्हिडिओमध्ये।